विशाला कितीला गॉगल? गॉगल पडते 100 रुपयाला गाडी. आणि आमच्या एका माशियानी गाडी लाल करून ठेवलेली, ती पण मी धुतली. बोलो जुबान केसरी. दादा तू काय रेडी नव्हते का? वॉलेट आणला कोणाला माहिती काय? हे दिलच्या फोर्ट आहे आणि इथे 3च माणसं पाहिजे ना. आई एक माणसाला खाली ठेवले. बरोबर बोलला. बघला दादा बोलतं इथं स्टोव आणला असता, लवला असता, इथंच हॉटेल बनवला असता बोलतंय. असं काम भाई. स्टोव बी सगळं आणले, जेवण बनवायचा, ऐकात नाही घ्यायचा. वेगळंच काहीतरी बघ. चला निघू टाटा. हॅलो गाईस, स्वागत तुमचं आपल्या पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज सुरुवात करता करता डायरेक्ट गाडीमध्ये चाललोय सुरुवात करायला. घरातून सुरुवात करणार होतो. व्हिडिओ चालू आहे ना? हा चालू आहे. तर घरातून सुरुवात करत होतो, पण काल एकदम स्पेशल दिवस होता माझा, त्याच्यामुळे रात्रभर झोपलो नाही. 12:30-1 वाजता झोपलोय, कसं तरी 12:30-1 वाजता झोपलोय आणि सकाळी 3 वाजता उठलोय तयारी करून. आणि आता आमचे वाजलेले आहेत, आता जाम वाजले असतील, आता 4:30 वाजलेले आहेत. निघता निघता आम्हाला जाम टाइम झाला. तर आम्ही चाललेलो आहे गोव्याला. गोव्याला जायचा आमचा प्लॅन जाम दिवसापासून होता, जाऊ 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 करून. तर फायनली आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि सध्या आम्ही गाडीमध्ये आहे, म्हणजे आमचा सुरुवातच झालेली आहे आमची गोव्याला निघायची. तर चला गाईज, ह्या ब्लॉग मध्ये तर आपला 4-5 दिवसाचा ब्लॉग एकत्र असेल, नाहीतर बघूया किती शूट करतो, काय की मोबाईल मध्ये माझी स्पेस पण नाहीये. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे ATM मध्ये, काय की माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, पैसा पाणी संपलेला आहे गाईज. बघू किती आहे, वजन तर लागत नाही, बघू किती आहे त्याच्यात पैसे. गाईज तुम्हाला असं वाटलं ना मी ते न्यूज रिपोर्टर सारखा बोलत गेलो मगासपासून, एकदम नुसार रप 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 रप. आणि हा गाईज मोबाईल मध्ये ना काय माहित नाही आयफोनचा काय झालाय भाई, कॅमेऱ्याचे 2-3 फोटो काढले ना असा हिट होतो ना का ऑमलेट बनेल भाई. तर ATM मध्ये गेलेलो, त्या बँकचा जो ATM होता ना त्याच बँकचा ATM कार्ड आहे ना त्याच्यात चालत नव्हता, आणि दुसऱ्या बँकचा ATM कार्ड त्याचा एक्सेप्ट झाला. भाई काय चाललंय, काय म्हणजे हा कुठला प्रकार आहे. नशीब तो तरी ATM चालला, 2 ATM कार्ड होतो म्हणून कॅश निघाली, नाही तर आता या रात्रभरात नुसता गुगल पे घेऊन कुठे फिरेल भाई. माहितीये स्मार्ट इंडिया झालाय, पण बहुतेक ठिकाणी गुगल पे नाही घेत, कॅशच द्यायला लागतो, रोकडा देण्याची पकडताय, रोकडा देना पडताय. सॉरी, जी बळवळते माझी. आणि हा गाईज तुम्हाला सांगतो की हा स्पेशल डे म्हणजे माझा बर्थडे होता. यो भाई ज्या बर्थडे बद्दल सांगतोय ना, त्या बर्थडेला 1 महिना झालेला आहे, पण काय करणार आपला ब्लॉगच लेट येतोय. तर गाईज थोडासा ऍडजस्ट करा. तर माझ्या बर्थडे निमित्त मला खूप जणांनी मला एवढे विशेष दिले ना, तर ते सगळे लोक माझा ब्लॉग असेल ना, तर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढे मेसेज केले, एवढे माझे व्हॉट्सअपला स्टेटस होते, एवढे स्टेटस व्हॉट्सअपला ते भाई स्क्रीनशॉट होते का. जर तो प्रकार केला असता ना मी भाई, माझा अर्धा दिवस स्क्रीनशॉट काढण्यामध्ये गेला असता. एवढे व्हॉट्सअपला स्टेटस आणि कॉन्टॅक्ट एवढे झाले, इंस्टाला एवढे स्टेटस ठेवून भाई थकलो मी. आणि स्टेटस वेगळे, मेसेज वेगळे, बाबा आणि भाई काय एवढे माझ्या घरी मला केक घेऊन आलेले, त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद गाईज. भाई आजचा माझा बर्थडे एकदम बादशाह आला, म्हणजे कालचा बर्थडे खूप बादशाह आला, त्याचा ब्लॉग बनवणं होतो, पण थोडासा थकलेलो आणि मला आजचा ब्लॉग पण बनवायचा होता, आणि त्या निमित्तानं त्याच्यामुळे मला तो पण ब्लॉग बनवता आला नाही. अरे काय दादा, कधी तुझा लिव्हर पेटा कुठे? अरे बस झाला, तो फक्त असा जिभेला लोमच्या हरकत टच करायचा. सॉरी, जी बळवळते माझी. काय समजू शकता, आमची पॅकिंग फुल इथे झाली. जसं दादाने मोठीच बॅग घेतली का डेंजरवाली, तिकडे सेटलमेंट करून आईला खाली ठेवायला लागेल. मोठी बॅग घेतली, दारू घालायची ना आपल्याला, ते नंतर. अरे दादा यातच पकडतील, पण हे सगळं ब्लॉग मध्ये नको सांगू, हा ब्लॉग आहे. हा ते काजू बोललो, काजू. काय तुम्ही असं काय ऐकू नका, काजू बोललो. गणपती बाप्पा. गाईस तर आता आम्ही टायगर मध्ये आलेलो आहे. याने टायगर गुगल मॅप सर्च मारत होता, तर टायगर गावाला गाईज. आता याने टोपाने घेतली, मी टोपाने घेतली, आम्ही सगळे विसरलोय. आणि आता दिलीप दादाला टोपांचा विचारायचा म्हणजे सर्वात मोठा लोच आहे. दादा टोप घे ना. झाले आली टोप आली. ही काट्या चाकणा बनवलाय,
काय दांडे बनवले एकदम सुके मसाल्यामध्ये आणि चटणी वेगळी बनवले. काटे खुश आता आम्ही निघालो नाही आणि मला भूक लागलेली तर बघतो काय तर गुलगुले भेटले. एक गुलगुले बोलतो गाईज आप्पेत म्हणजे गुलगुली नंतर खावता. कुवेतचे खजूर आलेले गोव्याचे कुठले कुवेत मला गोव्याचे खजूर आलेले. हो गाईज तर बघू शकता आता मस्त दिवस पण उजाडलेला आहे सगळा मस्त एकदम सगळीकडे फुल उजाड झालेला आहे. मगाची फुल अंधारामध्ये निघलेलो आणि आम्ही पेट्रोल फुल टाकी फुल केली आहे. फुल पेट्रोल भरला भाई. सीएनजी ची गाडी असून जाऊया गोवा. तर गाईज आता आम्ही सीएनजी पण फुल केलं आणि पेट्रोल पण फुल केला. फुल रिचनेस गाईज फुल रिचनेस गाईज. तर आता अर्धा रस्त्यापर्यंत आलोय आणि किती वाजले रे टाइम दिसत नाही का 9:40 आणि इथे आम्ही नाश्ता करायला बसतोय. नाश्ता बघा बोंबलाची चटणी सुकली चटणी लिव्हर पेटा आणि दांडे आणि भाकर यो नाश्ता. भाई यो नाश्ता केला तर जेवायचा काय काम पजीत होऊन जायचा. काढा कसायचो कटप्पा बनले वा. विशाला कितीला गॉगल गॉगल पडदे 100 रुपयाला. 100 रुपयाला गॉगल घेतले विशालाने आमचे. सांगत होतो 50ला ते पण 50ला देत नव्हतं. 100 रुपयाचा गॉगल 5 दिवस टिकला तरी बस झाला. तर आम्ही आता सातारापर्यंत पोहोचल्या. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचत थांबत चालल्या. कारण की भाई आपली सीएनजी ची गाडी ना सीएनजी भरायला लागतो आपल्याला. रिचनेस सारखा पेट्रोल तर भरलाय फुल पण नाही वापरायचा नाही तो. जरा कपडा दे जरा पुसून घेतो मला चांगलं नाही वाटत. बघला का आता स्वतःला चांगला नाही वाटत दादा. आता स्वतःला चांगला नाही वाटत ते बोल चांगला वाटत पुसू जरा. यो गाईस तर आता आम्ही गोव्याला चालता आम्ही साताऱ्याच्या रस्त्याला थांबलेलो आहे. सातारा का कोल्हापूर आता कोल्हापूरच्या रस्त्याला थांबलेलो आहे. आता दुपारीचे नाही दुपारचे 2:30 वाजून गेलेले. आता जेवायचं होतं सगळ्यांना आम्हाला म्हणून आम्ही जेवायला थांबलोय. आम्ही जेवायला आणलंय सगळं फक्त भात राहिला. बघू शकता इथे भात बनवायला ठेवला आम्ही शेगडीमध्ये. बाकी सगळं सामान तर आपलं आहेच. बाकी जेवायला भाकरी आणले ना कड्या मिनी आणले पण यांनी फक्त मसाला आणले. हा यांनी फक्त मसाला आणले. त्याच्याकडनं कांदा घेऊ. काटा बोलतो मला कधी गोव्याला पोहोचतो ना कधी मी काय आमचा जेवण वगैरे मस्त झालंय. आता आमचा शेट भांडी घासतोय बघा. या घासो आमचा रेग्युलर तात्या तुला चमकवायला सांगितला. अरे चमकल नाही बघ ते सगळं काढलं मी. अच्छा हा जल्लेला बरोबर. पागल गाईज यांनी ना भात कुठला आणलेला माहितीये का खीर भात होता ना इंद्रायणी खीर भात होता. एवढा तिखट झालता ना गाईज ते तो भात कमी ना तो खीर जास्त वाटत होती. हा तर गाईज आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत बघू शकता आणि आम्ही अजून गोव्याला न पोहोचलेलो भाई. ऍप मध्ये बघितलं तर अजून पावणे 3 तास दाखवत आहेत म्हणजे आम्हाला 11 वाजतील गोव्याला पोहोचता. आणि वरतून विशालदा आणि ते विशाल दादाला जरा ताण लागलेली आहे. तो कधीपासून बोलतो यार कधी पोहोचू त्याला खूप ताण लागले. हा विशालदा आमचा दिलीप दादा बघू शकता तिथं खायके पान बनारस वाला सारखी फिलिंग असेल पाठी. आणि आपला जोसेफ दादा बघू शकता एकदम तो ऑफिस मॅन आहे भाई. त्याचा काही विषय नाही. तो लॅपटॉप घेऊन येणार होता पण त्यांनी नाही आणला. नशीब लॅपटॉप आणला नाही तर इथेच लॅपटॉप खोलून बसला असता. मग ती आपली आर्टिका आहे ना ती अशी एकदम प्रीमियम गाडीची फिलिंग आली असती. गाईस तर काल रात्री खूप लेट झाला आम्हाला यायला त्याच्यामुळे काही शूट नाही केला काय नाही. डायरेक्ट सकाळी उठलो आंघोळ केली वगैरे सगळं केलं तेव्हा पण व्हिडिओ काढणं होतं पण नाही काढा भेटली. गाडी जाऊन गाडी धुतली एवढी दाजलेली गाडी आणि आमच्या एका माशियानी गाडी लाल करून ठेवलेली ती पण मी धुतली. अरे म्हणजे लाल माती मध्ये माखलेली अशी बोलतोय मी. इथे लाल माती खूप आहे असं म्हणतोय मी. दादा तू काय रेडी नव्हते का? वॉलेटच नाही आणला बस. काय किस्सा वॉलेट आणला आई एक दादाला ती बॅग दे वॉलेट वाली बॅग दे. पहिले नाश्ता करू जाऊ काहीतरी खाऊ वगैरे त्यानंतर मग डिसाईड करू कुठे जायचं आहे. कारण की डिसाईड तर काय नाही फक्त ओ मॅन यो मॅन आणि ते झालंय पॅन्ट ना माझी नाही बघा काय घातलं बघा. आजच्या गावात माझी जी पॅन्ट मला घालायची होती
ती मी घरी विसरून आलो. विशाल त्याला बोललो होता जाऊन घेऊन येतो. आपल्या दीपकचा हा काय नको रे यार, असे नको मित्रांची अशी नको रे यार. राहू दे. दीपकचा तो दीपक आलेला. आम्ही लास्ट टाइम जेव्हा राहायला आलतो ना, तर लास्ट टाइम आम्ही इथे राहायला आलेलो. याच्यामध्ये आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे आहे. आम्ही बीच वगैरे सोडून ना ते स्विमिंग पूलमध्ये पवायला आलतो. अख्खा एवढा मोठे मोठे बीच सोडून. ते तुम्हाला माहिती आहे का, गाव में घर और जंगल में पार्किंग, तशीवाली आमची परिस्थिती झालेली आहे. आम्ही राहायला तिकडे ना पार्किंग इकडे. गायच खरंच आहे, गाव में घर और जंगल में पार्किंग वाला सीन आहे. जाऊ दे आता. एवढ्या रात्री आम्हाला तो रूम भेटलाय, तोच मोठी गोष्ट होती. गाड्या कसा वाटतो समोसा? मसाला डोसा खाल्लाय, तसा समोसा आहे. भाई मसाला डोस्यामध्ये भाजी असते ना, ती समोशामध्ये भरली आणि समोसा दिलाय. आम्ही नाश्ता करून आलो. तो नाश्ता होता ना भाई, 60 रुपयाच्या 2 इडल्या होत्या. त्या इडल्या नव्हत्या, त्या रव्याने बनवलेला तो पिठाचा गोळा होता. तो एवढा विचित्र लागू होता ना. तो विषाद झाला, ती इडली जाम आवडली. विषाद बोलतो मी परत तरी इडली खायला येते. विषाद तू म्यूट मध्ये का सांग ना. पैसे नाही ऍक्टिंगचे पैसे दिले तर बोलले. याची नजर बघा. रस्त्यावरती एकदम गाठ, एकदम पकडायवर येतो असा बोलतोय मी. आता आमचे 100 रुपयाचे 4 तिकीट या. आता अख्खा तांडवाला आता काय फोटो काढायला भेटणार आम्हाला. भागो अभि. कुठून निघायचं काय? हाय ती विनायक पाहिजे. दादा बोलतो विनायक पण इथे एक व्हिडिओ काढलेली, मला नाही आठवत, मला बघायला लागेल. आगोडा लागतो. यो कालकोटरी मला आता समजा दादाने सांगितलं. त्याच्या आतमध्ये कैदीला टाकतात बोलतो. नंतर जाऊन बघू देते. हे बघ यांचा फोटोशूट चालू आहे. लाईट्स कॅमेरा ऍक्शन. काहीच तर एवढं भारी फोटो आलेत ना. थांबाचा वाईड अँगल करू दे. एवढं भारी फोटो आलेत ना, मस्त वाटतं. शर्ट तर मला जाम भारी वाटला, काय माहिती, पण जबरदस्त वाटला भाई. सस्ता म्हणजे मस्त. सस्ता नाही रे भाई, रास मागाचा आहे. 3,500चा शर्ट आहे. म्हणजे 350 नाही का काहीच नाही तर बोलायला 350चा शर्ट आहे. जाम फोटो काढले, भारी भारी फोटो काढलेत. इंस्टाला तर अपलोड करेनच मी. आणि त्या 2-3 पोरांचे फोटो काढले. एवढे भारी त्यांचे फोटो काढले ते भाई मला विचारतात, भाई आप फोटोग्राफर हो क्या बोलता है. व्हिडिओ शूटिंग झाले बघ. गाइस ये दादा है, ये मैं हूँ, ये जसोदा है, ये हमारा काट्या है और ये समंदर है. यो बाय बाय पॅकअप. चला भाई त्या बस मधून असा तांडव बाहेर निघाला ना. 2 का 3 बस आल्यात. एवढी गर्दी झाली ना, खतरनाक वाली खतरनाक. काट्या काय गर्दीचा सीन काय, मला तर काय समजतच नाही भाई. इथे काय चाललंय. आपण गोव्याला आलोय का मच्छी मार्केटला आलोय मला तेच नाही. पण काट्या आपल्या मच्छी मार्केट जायचं संध्याकाळी, ते विसरू नको. काय इथे बघ ना, पूर्ण जेलचा भाग आहे बघा. डेंजर आहे भाई. जेल आहे जेल. अच्छा गावात हे बघ अंडा सेल. याच्या उतरायचं कसा? टाकतात याच्यात डाळ फेकतात, नाही रशी विशी टाकतात आणि सोडून देतात. असंच होतं रे पहिले. काला पाणी अंडा सेल. याला कमांडो बी आलाय. जेलच वाटतं जेलचा. गावात दादा पावसाला टेन्शन नाही. द्या का फोटो काढू तुमचा. बघितला का, काढा ना दोघांचा फोटो. समजला का? हे बोलतात मराठीने का बोलू, काय हे विषय असं. हे ते काढते ना मी इथे. मग आपण मराठीत बोललं पाहिजे का नाही. हा त्यांना असं वाटलं का त्यांचं पेट्रोल वाया गेला, पण ते पेट्रोल नसे आले, ती लोक तिकीट काढून आले. हा एकदम फुल टेन्शन मध्ये आहे. काटे आपण तुला का माहिती आहे लग्न झालेलं आहे. गाईज आपण बघू शकता या ठिकाणी 2 वेळा अगोदर येऊन गेलेलो, पण अशी गर्दी पहिल्यांदा मी बघतो या ठिकाणी. आणि ही लोक बोलतात यो ऑफ सीझन आहे. असं काय मच्छी मार्केट आहे. आणि असं वाटतं काहीतरी इथे स्टॉल टाकला पाहिजे, काहीतरी आपले आगरी खानावळ वगैरे काय टाकली पाहिजे, दालमुंडी बनवून येणार. आणि ती स्वस्तामध्ये विकली पाहिजे. स्वस्त नाही पैसा कमवायचा का? पैसा कमी. हा गाईस आता आम्ही तिकडून निघालो आता फोटोवरून. आता आम्ही दुसऱ्या फोटोवर चाललोय. बघूया काय की
टाइम 11 झालेले आहेत बघा. जास्त आम्हाला टाइम नाही घालायचा, संध्याकाळी बीचवर पण जायचं आहे. आता जास्तीत जास्त अर्ध्या तासात त्या फॉटवरती तिथे 1 तास जाईल 12 नंतर 1 वाजेपर्यंत. 1 नंतर लगेच मच्छी मार्केट बिच्छी मार्केट सगळीकडे जाऊन सगळा सामान गोळा करून रूमवर जाऊ. मग जेवण करून 3-4 वाजता परत बीचवरती, मग परत मस्ती आणि परत तहान. दादा सकाळचं तर इडली तर डेंजर लागली म्हणून मी सकाळपासून वेफरच खातोय. गायचा तर आम्ही आता तिघं वरती चाललोय आणि विशालला जो थकलाय तो बोलतो मी जरा माहिती काय, हे दिलच्या फोर्ट आहे आणि इथे 3च माणसं पाहिजे ना. आई एक माणसाला खाली ठेवले. बरोबर बोलला. हल्ली असते काट्या वैतागला असता, वैतागला असता. मीच थकलो कारण की काहीच या अख्ख्या डोंगरावर काहीच नाही, फक्त त्या एक पिक्चरच्या एका सीन मुले इथे लोक फोटो काढायला येतात. आता आम्ही उपर जाणार आहे आणि तिकडे फोटो काढणार आहे. अच्छा गावात जसं चांगल्या उपर नाही जा रहा इथे जाम फोटो काढले. नजरा मग भारी आहे. असा बीच इथून सुरू होतो असा 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 राहून बघला. दादा बोलतं इथं स्टोन असता लवला असता इथंच हॉटेल बनवला असता. भाई स्टोव बी सगळं आणले. जेवण बनवायचं ऐकत नाही घ्यायचं. हो 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 काय सर 5:30 वाजता आम्ही वापस आलो बीचवरती आलेलो आहे आम्ही 5:30 वाजता रिटर्न. आम्ही मस्त मग जेवलो वगैरे आणि आता परत आम्ही बीचवरती आलोय. यांना बोललो 4 वाजता येऊ पण आम्ही अशा टायमाला आणले असं डोळ्यावरतीच ऊन यायला लागलाय. गोल्डन मॅन कुठे तो काय तिथे बघा. अरे यो बघ ना. खरं तांबडी तांबडी आलंय. वेगळंच काहीतरी बघ. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. गाईस तर आमच्या चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका लका. आधीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टाकाडा. तर आता आम्ही थोडं बीचवरून आलो वगैरे मस्त आंघोळ वगैरे केली आहे. कया काय करतोय बघूयात. दादाला एक सिंपल काम दिलंय लसूण सोलायचा. जास्त जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हा जाम मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. भाई खतरनाक पाऊस पडतोय एकदम खतरनाक वाला. बाबा माझं पाय भिजला. नको 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 नको. हे ब्लॉग मला माहित नाही एका दिवसात एवढा शूट झालाय. उद्या काय शूट करायचं काय समजत नाही. गाईस जोपर्यंत विशालाचे पापलेट फ्राय होत आहेत तोपर्यंत काहीतरी खाऊ. बॅगेमध्ये बघायला गेला तर जाम काही होता. आता सध्या एक डार्क फॅन्टसीचा फुल कॅलरीजवाला बिस्किट आहे. रास कॅलरीज. बाहेर आल्यावरती कॅलरीज बिलीज नाही बघायचा. रास खायचा बस. नुसता खायचा ना खायचा. जास्त टेन्शन नाही घ्यायचा. काय कॅलरी लिहिलेच नाहीत म्हणजे कॅलरीजच नाही याच्यात. अरे कुकिंग चॅनल खोलले का मी नाही. आवाज बघला का आवाज कोणाचा. ओ माय गॉड. यो बाई पापलेट मस्त एकदम फ्राय होत आहेत. किती पापलेट बोलता बाकडे. अरे काय यार.